भंडारा जिल्ह्यातील साकोली शहरात मैत्रीच्या नात्याला काळीमा फासवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। किरकोळ वाद आणि शिवीगाळीच्या रागातून जिवलग मित्रांनीच एका युवकाची निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण परिसर हादरलेला आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। भंडारा जिल्ह्याच्या साकोली शहरालगत गड कुंभली रोडवरील गाव तलाव परिसरात घडलेल्या युवकाच्या खून प्रकरणाने संपूर्ण साकोली शहर हादरून गेले आहे। 22 मे रोजी सकाळी तलावाच्या काठावर रक्ताच्या थारोड्यात पडलेला मृतदेह पाहून नागरिकांच्या अंगावर काटा आला। मृतकाची ओळख निखिल राजकुमार कांबळे, वय 30 वर्ष, राहणार मुरपार, लेंडेझरी, तालुका सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया अशी पटली आहे। निखिलच्या छातीवर, मानेवर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले होते। हल्ला हा इतका क्रूर होता की घटनास्थळ पूर्णपणे रक्ताने माखून गेले होते। या तपासादरम्यान पोलिसांनी गणेश मनोहर वलथेर, सागर शंकर पारधी, ओमकार सुनील मेश्राम, कमलेश चुन्नीलाल कुटवास आणि एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले आहे। या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। धक्कादायक बाब म्हणजे मृतक आणि आरोपी हे परस्परांचे जिवलग मित्र होते। मात्र घटनेच्या रात्री किरकोळ वादातून वातावरण तापलेत। निखिलने केलेली शिवीगाळ आरोपींच्या इतकी जिव्हारी लागली की संतापाच्या भरात त्यांनी धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करत त्याची हत्या केली आहे। विशेष म्हणजे खून करून पसार झाल्यानंतर आरोपींपैकी एक जण सकाळी घटनास्थळी जमलेल्या गर्दीत उभा राहून मृतदेह पाहत असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेमुळे मैत्रीचे नाते इतके रक्तरंजित होऊ शकते का, असा प्रश्न सध्या साकोली शहरात चर्चेचा विषय ठरत आहे। साकोलीतील या थरारक हत्याकांडामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे।